आडनावावरून केलेल्या चेष्टेवर भाजप आक्रमक झाले। उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांना चाटम असं संबोधलं। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपची आंदोलन आहे। अमित साटम उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देणार आहेत। तर साटम आडनावाची चेष्टा करून कोकणवासियांचा अपमान केल्याबद्दल मामू उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध असं हे निषेध करण्यात येतो। कोण बोललं? सगळे भाजपचे पदाधिकारी नाही, मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम चाटम नाही काय, मला ऐकायला नाही आलं। माईक घ्या ना जरा। चाटम या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून ते सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, नेमकी काय आता प्रतिक्रिया उमटतीये या संपूर्ण वक्तव्याबद्दल? निश्चित कृपा, ज्या प्रकारे मुंबईचे अध्यक्ष आहेत भाजपचे अमित साटम यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केलेला, त्यानंतर आता भाजप मुंबईमध्ये आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। सायंकाळी अमित साटम यांची सभा मालाडमध्ये पार पडणार आहे। ते प्रत्युत्तर देतीलच, मात्र आपल्या सोबत भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख आणि आमदार चित्रा वाघ आहेत, जे स्वतः शिवडीमध्ये आता ठिय्या मांडून बसलेले आहेत। चित्राची काय सांगाल? उद्धव ठाकरेंनी केलेला उल्लेख असेल, कुठेतरी कोकणी माणसांचं मन दुखावलंय म्हणून भाजप आज आंदोलन करते, तुमची प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय हे यातनं समोर येतंय। तुम्ही पाहिलं की मुंबईच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित साटम सातत्याने मुंबईमध्ये उबाठाने केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्यांची सतत पर्दाफाश करतायत। लोकांच्या समोर हे सगळे घोटाळे आणतायत आणि त्याच्यामुळेच आज त्यांचा ज्या पद्धतीने उपहासात्मक असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केलाय त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मला वाटतं अमित साटम यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्याची कुवत त्यांच्यामध्ये नाहीये आणि म्हणूनच त्यांचा ज्या पद्धतीने उपहासात्मक अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केला गेला, हा प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचा हा आवाज आहे आणि त्याचा हा अपमान आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज भारतीय जनता पार्टीकडनं तीव्र अशी निदर्शनं करण्यात येतात। सातत्याने मराठीच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे भाजपला टार्गेट करत आहेत। आज स्वतः शिवडी आणि लालबाग परिसरामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र फिरताना देखील पाहायला मिळणार आहेत। आव्हान वाढेल का महायुती समोरचं? कसं आहे की इलेक्शन आल्यावर शाखांना भेटीची आठवण यांना आली। ती फायर आजी आमच्या शिवडीतलीच आहे, जिच्या घरी जाऊन भेट दिली होती। ना तिला घर दिलं या उद्धव ठाकरेंनी, ना तिच्या मुलाला नोकरी दिली। जाऊन विचारा काय परिस्थिती आहे। आज ज्या वेळेला निवडणुका आल्या तेव्हा त्यांना शाखेंची आठवण आली आणि शिवडीची आठवण आली। शिवडीकरांच्या, शिवडी विधानसभेतील आमच्या गोर कष्टकरी वर्ग या ठिकाणी राहतो, गोरगरीब कष्टकरी वर्ग या शिवडीमध्ये राहतो आणि त्यांच्या तोंडाला फक्त आश्वासनांची पानं पुसायचं काम हे उबाठाच्या माध्यमातून झालंय। या वेळेला शिवडीकर उबाठाच्या तोंडाला पानं पुसतील हा विश्वास आहे मला। मराठी माणसं तुम्हाला वाटतं भाजप आणि शिवसेनेला देखील तितकंच मतदान करतील जेवढं ठाकरे बंधू एकत्र आले त्यांना? मला हेच सांगायचंय की गेली 26 वर्ष मी या विधानसभेमध्ये राहते। या विधानसभेचा हा बदलता चेहरा मी पाहिलेला आहे। मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? मला चांगलं आठवतंय की विधान परिषदेच्या मागच्या सत्रामध्ये अनिल परब यांनी हा प्रश्न विचारला होता, उपस्थित केला होता की राज्य सरकार मराठी माणसांसाठी सदनिका या रिझर्व ठेवणार का? त्यावेळेला मी त्यांना प्रतिप्रश्न केला होता, तुमचं सरकार होतं अशा वेळेला तुम्ही काय असं रिझोल्युशन पास केलं होतं का की ज्या सदनिका, ज्या इमारती, ज्या नवीन इमारती या ठिकाणी उभ्या राहतील त्याच्यामध्ये मराठी माणसांसाठी सदनिका रिझर्व ठेवाव्या? म्हणजे जेव्हा यांच्या हातामध्ये होतं यांनी काय केलं? यांनी एक तरी असं उदाहरण सांगावं की जे त्यांनी मुंबईकरांसाठी केलं, मराठी माणसासाठी केलं, या गिरणगावातल्या लोकांसाठी केलं। अहो, ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये 500 फुटाच्या घरांचा करमाफीचा ज्या वेळेला प्रस्ताव आला होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने स्पष्ट भूमिका घेतली होती, 700-750 स्क्वेअर फीटपर्यंत माफ करा। परंतु या उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव राज्य सरकारपर्यंत येऊच दिला नाही। याच्यासाठी आयुक्त सुद्धा तयार होते आणि त्यामुळे आता ही जी काही मखलाशी करतायत ही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, मुंबईकरांना चांगल्या पद्धतीने कळतीये। आज काय केलं मुंबईकरांसाठी याचे त्यांनी, आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी तर वारंवार सांगतायत, एक तरी विकासाचं तुमचं मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही मांडा
दाखवा आणि माझ्याकडून पैसे घेऊन जाते. पैसे आजही देवेंद्रजींच्या खिशात तसेच आहेत, कारण यांना काही मांडता आलेलं नाहीये. दबावाच्या राजकारणाचा सातत्याने आरोप होतोय. बिनविरोध निवडणुका ज्या झाल्या, आता अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत, त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत पुरावे म्हणून भाजपने दबाव टाकला, शिवसेनेने दबाव टाकला म्हणून बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. पुन्हा आता स्थगिती देण्याची सुद्धा मागणी करतायत. बघा असं आहे की बिनविरोध निवडणुका आधी ईव्हीएमच्या नावाने बोंब मारली, आता बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने बोंब मारतात. बरं, बिनविरोध फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचेच झालेले नाही आहेत, इतरही पक्षांचे झाले. ते का इस्लामिक पार्टीचं पण झाले, त्याचं नाव का घेत नाही, त्याचा उल्लेख का करत नाही? आणि जे या बिनविरोध निवडणुका होत आहेत या घटनाबाह्य नाही, घटनात्मक आहे, संविधानात्मक आहे, तशी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मला आता यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे, जर बिनविरोध निवडणूक तुम्हाला इतकीच जिव्हारी लागते तर मग उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? कारण त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये विनंती केली होती की आता बिनविरोध ही निवडणूक होऊ द्या. त्याच्यामुळे ते जे काही विधान परिषदेचे सदस्य आहेत ते बिनविरोध होऊन आलेले आहेत. मग जर ते चुकीचं असेल तर मग यांनाही काढायला हवं. हा माझा सरळ साधा मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न घेतो. तुम्ही लालबागमध्ये आज प्रचारासाठी आलेला आहात. लालबागमध्ये यापूर्वी ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख होती. 6चे 6 नगरसेवक आहेत शिवडी विधानसभेतले, ते ठाकरेंचे होते. यावेळी महायुती या ठिकाणी खातं उघडेल का ठाकरेंविरोधात? नाही, निश्चितपणे 7 वर्षांनी या ठिकाणी निवडणूक होतीये. ज्या पद्धतीने अभ्युदय नगरचा हे ते काही जे प्रश्न आहेत हे काय आज 7 वर्षात निर्माण झालेले नाही आहेत, हे वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत. इथे राहणारा मराठी माणूस त्याला मोठ्या घरामध्ये देण्याचं तुम्ही कधीतरी विचार केला का? अभ्युदय नगर सारखा प्रकल्प आज रिडेव्हलपमेंटला जातोय, कोण करतंय? हे देवाभाऊ करतायत. आमचा जिजामाता नगरचा प्रश्न असेल, आमच्या इथले छोटे छोटे प्रश्न आहेत, हे सगळे सोडवण्याचं काम कोण करतंय? हे सगळं देवाभाऊ करतायत. आणि हे इथल्या शिवडीकरांना सुद्धा चांगल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.